नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आपण जी टेस्ट सिरीज चालवली आहे ती म्हणजे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी। आणि या टेस्ट सिरीज मध्ये आपण काय करतोय आता तुमचा हा पेपर क्रमांक 2 आहे। यापूर्वी भाषेचा पेपर झालाय म्हणजे इंग्रजीचा। आता या पेपर मध्ये पण राज्यशास्त्र, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे, हा सेगमेंट आहे। यामध्ये आरटीआय आणि आरटीएस या कायद्यावर आधारित 2 प्रश्न आहेत, ठीक आहे। तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघूया, ठीक आहे। जसं की तुमचं या टेस्ट सिरीजचं शेड्यूल असेल, ठीक आहे। तर पहिला पेपर जो सांगितलाय 1 जूनची जी आहे, ठीक आहे, 1 जून रोजी होणारी मेंस त्यासाठीची परीक्षा आहे। त्यानंतर इथे या टेस्ट सिरीज मध्ये 2 मार्चला इंग्रजी आणि आता 9 मार्चला राज्यशास्त्र, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अशा प्रकारे जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपण चालतोय। आता बघा, क्वेश्चन नंबर 68 जो आहे, 68 पासून आरटीआय आरटीएस चं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे, ठीक आहे। 1 मिनिट फक्त। चला 68 पासून सुरुवात करतोय आपण। इथे आहे पहिला प्रश्न बघा, व्यवस्थित फार डिटेल मध्ये आपल्याला काय करायचं, याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे। 68 4 प्रश्न आहेत, 2 आरटीआय कायद्यावर आहेत आणि 2 आरटीएस कायद्यावर आहेत। 1 मिनिट फक्त। पहिल्यांदा प्रश्न वाचूया काय म्हणतोय। प्रश्नामध्ये बघा, एकदम मायन्यूट, एकदम आयोग ज्या पद्धतीनं तुम्हाला चुकांवर आधारित प्रश्न विचारतोय किंवा ज्या पॅटर्न प्रश्न विचारतोय त्या पॅटर्न प्रमाणे आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 बद्दल खालील विधानांचा विचार करा। आता असा प्रश्न जर असेल, इथं काही योग्य अयोग्य काहीच विचारलं नसेल तर सर्वात पहिले इथे बघायचं पर्यायी उत्तरे। मग काय म्हणतात, इथं योग्य अयोग्य असं विचारलंय। आता एक लक्षात घ्यायचं की कलम 24 नुसार गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटनांना माहिती अधिकार कायदा लागू नसेल। तर एक लक्षात घ्यायचं की हा जो कायदा आहे माहिती अधिकार अधिनियम, या कायद्यामध्ये, या कायद्याबद्दल सांगायचं झालं तर मी नेहमी एक एक्सप्लेनेशन देत असतो, त्या एक्सप्लेनेशन कडे लक्ष द्या। ते असं की सरकारकडे 3 प्रकारचा डेटा असतो। एक डेटा असतो जो देण्याजोगा असतो, म्हणजे सरकारकडे जी माहिती असते, एक माहिती अशी असते की जी पूर्णच्या पूर्ण म्हणजे आहे तितक्या प्रमाणात देण्याजोगी असेल, म्हणजे 100% ही माहिती देण्याजोगी असेल। आणि तसंही या कायद्याचं तत्व काय आहे की जी माहिती संसदेला नाकारता येत नाही, संसद किंवा राज्य विधिमंडळाला, ती कोणत्याही व्यक्तीला नाकारता येत नाही, ठीक आहे। मग सरकारकडे एक माहिती आहे जी 100% देण्याजोगी आहे, एक माहिती असते जी माहिती असते 100% नाकारण्याजोगी। आता नाकारण्याजोगी का माहिती आहे त्याचं कारण समजून घ्या। एक तर ही माहिती अशी आहे जी दिल्यामुळे भारताचं सार्वभौमत्व, अखंडतेला आळा म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो, एखाद्या कॉपीराईटचं उल्लंघन होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीच्या जीवित हानीच्या संदर्भात प्रश्न उद्भवू शकतो, किंवा देशाच्या काही अशा संस्था आहेत ज्या गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना, सर्व आहे, आयबी आहे, ईडी आहे, ठीक आहे, असे जे असतं हे माहिती कॉन्फिडेन्शियल असते, ही माहिती देता येत नाही, म्हणून सरकारचा दुसरा प्रकार असतो नाकारण्याजोगी माहिती। आणि एक तिसरी माहिती अशी असते की ज्यापैकी काही माहिती देण्याजोगी आहे आणि काही नाकारण्याजोगी आहे। म्हणजे बघा, 10 पेजची माहिती आहे, समजा तुम्ही आरटीआय भरलाय 10 पेज साठी, त्यापैकी काही माहिती ही देण्याजोगी आहे आणि काही माहिती आहे ही नाकारण्याजोगी आहे, नाकारण्याजोगी। तर अशा वेळेस एक लक्षात ठेवायचं, मग काय केलं पाहिजे सरकारनं, माहिती म्हणतो द्या नका देऊ, सरकारनं काय केलं पाहिजे यावेळेस, म्हणजे सरकार म्हणजे कोण, जो माहिती देणारा असेल, आरटीआय अधिकारी असेल, त्याने काय केलं पाहिजे, या माहितीची पृथक्करणीयता केली पाहिजे। पृथक्करण म्हणजे काय, पृथक्करण म्हणजे याला इंग्लिश मध्ये सेव्हरॅबिलिटी म्हणतात। सेव्हरॅबिलिटी, सेव्हरॅबिलिटी म्हणजे जितकी माहिती देण्याजोगी आहे तितकी द्यायची, जेवढी नाकारण्याजोगी आहे तितकी नाकारायची। कळालं ना तुम्हाला, ठीक आहे। सो अशा प्रकारे सरकारकडे 3 प्रकारचा डेटा असतो, 3 प्रकारची इन्फॉर्मेशन असते। कोणकोणती, एक 100% देण्याजोगी, एक नाकारण्याजोगी, आणि एक म्हणजे काय, देण्याजोगी प्लस नाकारण्याजोगी। मग यापैकी जेवढी माहिती देण्याजोगी आहे तेवढी द्यायची, पृथक्करण करायचं, विभाजन करायचं, आणि जितकी माहिती देण्याजोगी आहे तितकी द्यायची। आणि एक लक्षात ठेवायचं, या कायद्याला दोन परिशिष्ट आहेत, 2 अनुसूची आहेत। अनुसूची क्रमांक 1 आहे ज्यामध्ये माहिती आयुक्तांच्या शपथा दिलेल्या आहेत, आणि अनुसूची 2 आहे, यामध्ये काय दिलं आहे, गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना। आणि लक्षात ठेवायचं, अनुसूची 2 मध्ये ज्या गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना आहेत, हे एक तर केंद्रीय आहेत किंवा राज्याच्या आहेत,
आणि यांना RTI कायदा लागू नसतो. समजलं का तुम्हाला? गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना ज्याची यादी अनुसूची 2 मध्ये दिली आहे त्यांना RTI कायदा लागू नसतोय. क्लिअर? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. लाईन क्रमांक 1 समजली का? मग काय म्हणते बघा की कलम 24 नुसार गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटनांना माहिती अधिकार कायदा लागू नसेल. हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता दुसरं विधान, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचे उल्लंघन या कारणासाठी केंद्रीय माहिती आयोगाची पूर्व परवानगी घेऊन माहिती मागवता येऊ शकते. आता मुद्दा हा आहे की अनुसूची 2 मध्ये ज्या गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना यांना एरवी म्हणजे नॉर्मली RTI कायदा लागू होत नाही, पण यांच्यावर जर आरोप भ्रष्टाचाराचे आणि मानवी हक्काचं उल्लंघन असेल, बऱ्याचदा तुम्ही बघा कसं आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, ते देतोय मणिपूरचं. तुम्ही एक कायद्याचं नाव ऐकलं असेल, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट. ठीक आहे. सो त्याला अस्पा कायदा आपण म्हणतोय. आता हा जो कायदा आहे, या कायद्यानं काय आहे की आर्मीला खूप जास्त पॉवर दिले आहेत. म्हणजे ते काय करू शकतात, कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या आधारावर झडती घेऊ शकतात किंवा त्यांना काही जर कंडिशन्स आल्या तर त्यांना ठार सुद्धा करू शकतात, अटक सुद्धा करू शकतात, असे पॉवर्स त्यांना आहेत. मग बघा, जर एखाद्या वेळेस काय झालं, एखाद्या व्यक्तीने काय केलं, या कायद्याचा मिसयूज केला आणि मानवी हक्काचं उल्लंघन केलं. जसं मणिपूरला इरोम चालू शर्मिला होत्या, त्यांनी का आंदोलन केलं होतं? त्यांना आयर्न लेडी ऑफ मणिपूर म्हणतात. कारण की काय झालं होतं, आर्मीद्वारे गोळीबार झाला होता ज्यामध्ये शाळकरी मुलाचा, एका शाळेत जाणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर ते सरळ सरळ मानवी हक्काचं उल्लंघन होतं. ठीक आहे, समजलं? जर असं कधी झालं असेल एखाद्याकडून, आता अलीकडे एक ईडीचं उदाहरण सांगतोय. ईडीने काय केलं, एका व्यक्तीवर मुंबईत रात्रीची धाड टाकली, रेड केली त्याच्या घरी आणि त्याला रात्रभर चौकशी केली. मग तो व्यक्ती गेला सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याने काय म्हटलंय, उच्च न्यायालयात मुंबईच्या, आणि सांगितलं की या लोकांनी माझ्या कलम 21 आर्टिकल 21 जे आहे त्याचं उल्लंघन केलंय. तर आर्टिकल 21 तुम्हाला माहिती आहे ब्रॉड सेन्स मध्ये आहे भारतामध्ये. आणि मग इथे काय सांगितलंय, उच्च न्यायालयाने निवाडा दिला की प्रत्येक व्यक्तीला शांत झोपेचा अधिकार आहे. समजलं का? शांत झोपेचा अधिकार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतीही संस्था यापुढे एखाद्या व्यक्तीची शांत झोप डिस्टर्ब करू शकत नाही. कळालं? म्हणून जर या संस्थांनी ज्या अनुसूचित 2 मध्ये आहेत, सध्या 27 संघटना आहेत, सुरक्षा व गुप्त वार्ता 27 संघटना आहेत, यांनी जर भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचं यांच्यावर उल्लंघन झालं असेल आणि अशासाठी तुम्ही RTI भरू शकता. फक्त पूर्वअट हीच आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, जो केंद्रीय माहिती आयोग आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे, त्याची पूर्व परवानगी घेतली पाहिजे. आणि त्यानंतर आता बघा, जर तुम्ही अशी माहिती मागवली असेल भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचं उल्लंघन, तर ही माहिती जी आहे ना, त्या संघटनांनी, सुरक्षा व गुप्त वार्ता संघटनांनी किती दिवसाच्या आत? 45 दिवसाच्या आत दिली पाहिजे. किती? 45. त्यामुळे हे विधान चुकलंय, म्हणजे क चुकीचं आहे. वरीलपैकी सर्व योग्य, हे बरोबर असेल का? नाही. ठीक आहे. ब वगळता सर्व योग्य असं असेल का? नाही. आता बघा, याचं उत्तर काय यायला पाहिजे? क वगळता सर्व योग्य. म्हणजे क चुकीचं आहे, बाकी सर्व योग्य आहेत. कारण की माहिती किती दिवसात दिली पाहिजे? 45. आणि एक लक्षात ठेवायचं, अलीकडे सर्टिन, ठीक आहे, हे काय आहे, ही जी कम्प्युटरची इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे सर्टिन, या सर्टिनचा अलीकडे काय झाला आहे, 27वी सुरक्षा आणि गुप्त वार्ता संघटना म्हणून काय करण्यात आला? समावेश करण्यात आला. ठीक आहे. आणि अनुसूची 2 मध्ये, ठीक आहे, अनुसूची 2 मध्ये काय करण्यात आला? समावेश करण्यात आला. लक्षात घ्यायचं, तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो करंटच्या अँगलनं. त्यामुळे हे उत्तर क्रमांक काय असेल? 3 असेल. कळालंय? आता पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 2J. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही कायद्याचं कलम 2J असतं, हे व्याख्या कलम असतं. आणि इथं काय म्हणतंय, माहिती अधिकार कायदा 2J. आता 2J चा हे काय करायचं? जे फॉर जाणून घेण्याचा हक्क. जे फॉर जाणून घेण्याचा हक्क. ठीक आहे. आणि जाणून घेण्याचा हक्क म्हणजे काय, की इथे जे मध्ये प्रत्येक व्यक्तीला माहिती अधिकाराचा हक्क आहे. आता एखाद्या व्यक्तीला माहिती अधिकाराचा हक्क आहे म्हणजे नेमकं काय आहे? माहिती अधिकार म्हणजे नेमकं काय होतं, या मुद्द्यावर आपण बोलूया. तर माहिती अधिकार म्हणजे काय असते? सरकारकडे असणारे सर्व दस्तऐवज, सरकारकडे असणारे सर्व रेकॉर्ड, सरकारकडे असणाऱ्या सर्व हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट, सरकारकडे असणारा इलेक्ट्रॉनिक डेटा, सरकारकडे असणारा कोणताही डेटा जो देण्याजोगा आहे, तो माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार होय. मग माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला कोणकोणते अधिकार आहेत? तर बघा, तुम्हाला एखादं काम असेल, म्हणजे सरकारचं एखादं काम चालू असेल, कारण की माहिती अधिकार कायदा फक्त शासकीय संघटनांना लागू होतो, प्रायव्हेट संघटनांना नाही.
पण प्रायव्हेट संघटनांना कधी लागू होईल, जेव्हा ते शासकीय काम करत असेल. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय, भगीरथ IAS अकॅडमीच्या ज्या प्रायव्हेट बॅचेस आहेत त्यांना RTI कायदा लागू नाही. तुम्ही असा RTI भरू शकत नाही की किती विद्यार्थी आहेत, त्यापैकी विद्यार्थी किती, विद्यार्थिनी किती, RTI भरू शकत नाही. पण जर भगीरथ IAS अकॅडमीकडे टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योतीचा कॉन्ट्रॅक्ट असेल, म्हणजे ते सरकारचं काम करतंय, अशा वेळेस RTI कायदा लागू होईल. मग तुम्ही असा फॉर्म भरून कोणती इन्फॉर्मेशन घेऊ शकता. कळालं का? समजलं? म्हणून माहिती अधिकारामध्ये तुम्ही काय करू शकता, सरकारी संघटना म्हणजे शासकीय संघटना आणि शासनाचे काम करणारी कोणतीही प्रायव्हेट संघटना किंवा NGO याचे एखादं काम, एखादा डॉक्युमेंट किंवा अभिलेख म्हणजे रेकॉर्ड हे पाहणी करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुमच्या गावामध्ये ना एखादा रस्ता बांधणं चालू आहे. मग रस्त्याची बांधणी चालू आहे, रस्त्याचं ना इस्टिमेट असतं, म्हणजे रस्त्याची जाडी किती असेल, कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जाईल, किती मीटर म्हणजे किती सेंटीमीटर वगैरे वापरलं जाईल, असं असतं नाही का. खाली मुरुम असतो, त्यावर मग एक लेअर असते, ठीक आहे, त्यावर मग डांबरीकरण असतं. आता तुम्हाला वाटतं या कामात भ्रष्टाचार आहे, म्हणून तुम्ही काय केला, तुम्ही सरकारकडे RTI भरला की मला रोडची पाहणी करायची आहे. मग अशा वेळेस तुम्ही ती पाहणी सुद्धा करू शकता. रोडला असा उभा छेद दिला जातो आणि सगळं यामधलं जे सामग्री वापरली ही बाहेर काढून तुम्हाला दाखवल्या जाते की यस, आम्ही नियमानुसारच काम करतोय. कळालं का? म्हणजे तुम्ही सरकारचं कोणतंही काम चेक करू शकता, डॉक्युमेंट चेक करू शकता आणि अभिलेख सुद्धा चेक करू शकता. इव्हन हेच नाही तर असे काही डॉक्युमेंट असतात, आता कलेक्टर ऑफिसमध्ये समजा हेड क्लर्क आहे, त्याच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. मग ते रजिस्टर तुम्हाला घरी आणता येत नाही किंवा त्यांना त्याच्या कॉपी देता येत नाही. अशा वेळेस तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या रजिस्टरची पाहणी करू शकता. अशा वेळेस पहिला 1 तास असतो तो मोफत असतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तास जेव्हा चालू होईल तेव्हा प्रत्येक 15 मिनिटाला 5 रुपये अशा प्रकारे तुमच्याकडून शुल्क आकारलं जातंय. इतका हा स्ट्रॉंग अधिकार आहे. म्हणून म्हणतात की या RTI कायद्याने प्रत्येक भारतीय व्यक्तीला तो अधिकार दिला आहे जो संसद आणि राज्य विधिमंडळाला आहे. म्हणून म्हणजे वाक्य बोललो तुम्ही तुमच्याशी की संसद आणि राज्य विधिमंडळाला जी माहिती नाकारता येत नाही ती माहिती नाकारता येत नाही. कळालं? समजलं का? आता पुढचा मुद्दा असा आहे की आणखी एक तत्व मी तुम्हाला सांगितलं, सरकारकडे 3 प्रकारची माहिती आहे, देण्याजोगी, नाकारण्याजोगी आणि सेव्हरेबिलिटी. सो अशा वेळेस या कायद्यामध्ये काय म्हटलं जातं माहिती आहे का, सर्वसाधारण माहिती देणे हा नियम आहे, तर माहिती नाकारणे हा अपवाद आहे. म्हणजे नॉर्मली सरकारनं माहिती दिलीच पाहिजे, पण रेअरेस्ट ऑफ द रेअर कंडिशन असेल तर अशा वेळेस माहिती नाकारली तरी चालतंय. दुसरा आहे सामुग्रीचे प्रमाणित नमुने घेणे. आता फॉर एक्झाम्पल भारत सरकारने काय केलंय, मोझांबिक सरकारकडून डाळ आयात केली. मोझांबिक सरकारकडून डाळ आयात केली असेल, तुमचं असं मत आहे की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला, ही डाळ 100 रुपये किलो आहे, सरकारनं 200 रुपये किलोनं विकत घेतली. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, सरकारकडून सामुग्रीचे प्रमाणित म्हणजे OC, ठीक आहे, असे नमुने घेऊ शकता. सो हा अधिकार तुम्हाला आहे. तिसरं, अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती मागवणे. यस, सरकारकडे जर इमेज असेल, फोटो असतील, त्यानंतर त्या असतात ना ब्लॅक कॉपी असतात त्या असतील, एनलार्ज केलेली माहिती असो नसो, सगळी माहिती मागवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. फक्त एक असतं, पे करावं लागतं. जर तुम्ही सरकारकडे डिस्क, DVD, CD, ठीक आहे, त्यानंतर फ्लॉपी, सो अशी जर माहिती मागवली असेल तर यासाठी तुम्हाला पर फ्लॉपी डिस्क 50 रुपये पे करावं लागतं. आणि एक लक्षात ठेवायचं, सरकारकडून साठवलेल्या माहितीची तपासणी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. साठवलेली माहिती म्हणजे काय, सरकारचं जे जुनं रेकॉर्ड असतं ते चेक करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठीक आहे, हा अधिकार तपासणी नाही करू शकत तुम्ही, त्याच्या प्रती मागू शकता. आता फॉर एक्झाम्पल 1960 मध्ये भारत सरकारचा समजा एखादा डेटा आहे, त्याची तुम्ही तपासणी नाही करू शकत, तुम्ही माहिती मागू शकता तुमच्याकडे आहे किंवा नाही. म्हणून हे विधान काय आहे, चूक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, माहिती अधिकारामध्ये 2 गोष्टीचा समावेश होत नाही. एक, साठवलेल्या माहितीचा तपास करणे याचा अधिकार नाहीये तुम्हाला, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की एखादी माहिती घरी मागवणे याचा अधिकार नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत हेड क्लर्कचं रजिस्टर मला द्या किंवा कम्प्युटर आहे कलेक्टरचं ते मला द्या, असं नाही म्हणू शकत. कळलं? सो त्यामुळे उत्तर क्रमांक 4 काय असेल, चूक असेल. पुढे जाऊया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य नसणारी विधाने निवडा. आता एक लक्षात ठेवायचं की कलम 13 जो आहे या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, पहिले वाक्य वाचतोय मग तुम्हाला सांगतोय तुम्ही कुठे चुकलेत. ठीक आहे, पदनिर्देशित अधिकाऱ्याची जर एका वर्षात 10% पेक्षा अधिक प्रकरण प्रलंबित असतील तर त्याला वारंवारचा कसूरदार असं म्हणतात. या कायद्यानुसार आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल निर्माण करण्यात आले आणि हे कायदा करणारा महाराष्ट्र देशातील 21वा
राज्य होतं. आता तुम्हाला वाटत असेल सर सर्व विधान चुकीचे आहेत, सर्व बरोबर आहे, मग चूक कशी काढायची? तर चूक आहे बेटा इथं, कारण की असा आयोगाचा एक PYQ सुद्धा होता. या कायद्यानुसार आयोग स्थापन केला ज्याचं नाव आहे मर्शा आयोग. काय नाव लक्षात ठेवायचं? मर्शा. मर्शा म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. काय? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. आता वाचा प्रश्नामध्ये चूक कुठे दिसतंय. इथं काय म्हटलंय? महाराष्ट्र राज्य सेवा आयोग. हे बरोबर आहे का? नाही. आयोगाचं नाव चुकल्यामुळे हा विधान काय आहे? हे योग्य नसणारी म्हणजे चुकीचं विधान आहे. कळालं? म्हणजे 13 नुसार जो आयोग स्थापन झाला तो झाला महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. आता या कायद्याची स्टोरी अशी आहे की तुम्ही एक कन्सेप्ट ऐकली असेल, रेट पिझम, दप्तर दिरंगाई, किंवा एक म्हण ऐकली असेल की सरकारी काम 12 महिने थांब. असं ऐकलं ना? म्हणजे गव्हर्नमेंटचं काम होण्यासाठी तुम्हाला 12 महिने थांबावं लागतं असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं आहे. आता यात व्हायचं असंच की तुम्हाला काय करावं लागत असते? चपला झिजवाव्या लागत होत्या, तेव्हा कुठं तुमचं काम व्हायचं. म्हणजे सरकारी कामामध्ये काय नव्हती? तत्परता नव्हती. मग काय झालंय? सर्वात पहिले एक राज्य होतं आपलं शेजारी ज्याचं नाव आहे मध्य प्रदेश. या मध्य प्रदेशने आणि 2 नंबर UPने एक कायदा केला. या कायद्याचा उद्देश काय होता की सरकार दरबारी ज्या सगळ्या संस्था आहेत, सरकारी संस्थांनाच लागू होतो कायदा, सरकार दरबारी ज्या सगळ्या संस्था आहेत, सगळे ऑफिसेस आहेत, सगळे प्राधिकरण आहेत, यांना नियम घालून देणे की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी सेवा देत असाल तर ती सेवा कोण देत आहे, त्यासाठी किती डॉक्युमेंट लागतात, त्यासाठी किती शुल्क लागतं, तो डॉक्युमेंट तुम्हाला किती दिवसात मिळेल. म्हणजे सरकार दरबारी असणाऱ्या सगळ्या सेवा ह्या पात्र व्यक्तींना म्हणजे काय? ज्याला ती सेवा लागू आहे त्यालाच दिली. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही SC ST आहात, तुम्हाला नॉन क्रिमिलियर निघेल का? नाही. म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर साठी पात्र व्यक्ती नाही. पण एखादा OBC असेल ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, तो पात्र व्यक्ती असतो. म्हणून राज्यात असणाऱ्या पात्र व्यक्तींना सरकारच्या सेवा पारदर्शक, गतिमान आणि विनिर्दिष्ट कालावधी, विनिर्दिष्ट म्हणजे ठरवलेला कालावधी, जसं की सरकारनं समजा उत्पन्नाच्या सर्टिफिकेटसाठी, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 7 दिवस ठरवले असेल तर 7 दिवसाचा डॉक्युमेंट दिला पाहिजे. या उद्देशाने हे कायदे करण्यात आले. आणि महाराष्ट्र सरकारला हे उशिरा सुचलेली गोष्ट आहे. महाराष्ट्र हे 21वं राज्य होतं ज्यानं हा कायदा केला आणि महाराष्ट्रानं 2015 मध्ये कायदा केला. लक्षात ठेवायचं, हा कायदा करण्यापूर्वी सरकारने एक समिती गठीत केली होती. तत्कालीन आपले महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते ज्यांचं नाव काय होतं? स्वाधीन क्षत्रिय. या स्वाधीन क्षत्रिय सरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली आणि या समितीने या कायद्याचा मसुदा तयार केला. ठीक आहे, समजलं? आणि लक्षात ठेवायचं, हा कायदा इतका इम्पॉर्टंट होता करणं की सरकारने काय केलं? या कायद्यासाठी 28 एप्रिल 2015 ठीक आहे एक काय काढला? अध्यादेश काढला. ठीक आहे, म्हणजे हा कायदा इतका इम्पॉर्टंट होता की सरकारने इथे कायदा करण्यासाठी अधिवेशनाची वाट बघितली नाही, तर काय केलं? सरळ सरळ अध्यादेश काढला आणि पुढे या अध्यादेशाला मंजुरी मिळवली, ती म्हणजे 19 ऑगस्ट 2015 आणि तिथून हा कायदा काय झाला? संमत झाला. या कायद्यानुसार एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं जिथं सरकारच्या सर्व सेवा दिल्या जातात, त्याचं नाव आहे आपले सरकार पोर्टल. आणि लक्षात ठेवायचे, एक ऍप निर्माण केलं ज्याचं नाव काय? RTS महाराष्ट्र. काय आहे ऍपचं नाव? RTS महाराष्ट्र. टेस्ट सिरीज काय इम्पॉर्टंट असते तर ती यासाठी असते की तुम्हाला पेपर सॉल्व्हिंगचा अप्रोच लक्षात आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की पेपरमध्ये चुका कुठे होऊ शकतात यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करणं हे मस्ट राहतं. कारण की मेन्सला PYQ रिपिटेशन खूप जास्त असतं, खूप जास्त PYQ रिपिटेशन असतं. मग मेन्स पास होण्याचा एकच फंडा आहे, PYQs आणि पेपर प्रॅक्टिस. सर्वात बेस्ट हा फंडा आहे, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतोय. कळालं? सो आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल आणि RTS महाराष्ट्र हे ऍप निर्माण करण्यात आलं. आणि एक लक्षात ठेवायचं की या कायद्याचं ब्रीथ काय आहे? आपली सेवा आमचे कर्तव्य. म्हणजे बघा, म्हणजे लोकांची सेवा हे आमच्या अधिकाऱ्यांचे काय आहे? कर्तव्य. हे या कायद्याची टॅगलाईन आहे, लक्षात ठेवायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की समजा एखादा पदनिर्देशित अधिकारी म्हणजे काय? एखादी सेवा देण्यासाठीचा अधिकारी. जसं नॉन क्रिमिलियर जर काढायचं असेल तर SDO हा काय असतो? पदनिर्देशित अधिकारी असतो. मग जर पदनिर्देशित अधिकाऱ्यांची जर एका वर्षात 10% पेक्षा अधिक प्रकरण प्रलंबित असतील तर त्याला काय म्हणतात? वारंवारचा कसूरदार. म्हणजे तो काय करत असेल? वेळेवर सेवाच देत नसेल, अशा त्याच्याकडे वर्षभरात 100 केसेस आल्या आणि त्यापैकी 10 पेंडिंग आहेत, तर त्याचा वारंवारचा कसूरदार म्हणतात. आणि एक लक्षात ठेवायचं, वारंवारचा कसूरदार असेल तर त्याच्यावर डिपार्टमेंटल चौकशी लागते. पहिली शो कॉज नोटीस येतं 15 दिवसाची, त्यानं उत्तर दिलं पाहिजे 15 दिवसात.
उत्तर जर समाधानकारक नसेल तर त्याच्यावर डिपार्टमेंटल कारवाई केल्या जाते. हे विधान बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, चुकीचं हे आहे, उत्तर क्रमांक 1 असेल. कळालं? चला पुढे जाऊया. आता एक लक्षात घ्यायचं, जर तुम्हाला इथे 3 प्रश्न असतात ना, 6 मार्क्स जर पाहिजे असतील तर काय करायचं, सिम्पली आयोगाच्या PYQ कडे लक्ष द्यायचं. आणि लक्षात ठेवायचं की आपलं एक बुक आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005, भगीरथ पब्लिकेशनच्या अंडर. यामध्ये दोन्ही कायदे हे ब्रीफिंग मध्ये एक छोटंसं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये PYQ सहित सगळा सराव केला आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा वन स्टॉप सोल्युशन आहे, तुमच्या जवळच्या बुक स्टॉल मध्ये हे तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचा दर्जा काय असतो. बघा या कायद्यामध्ये काय सांगितलंय, तुम्ही सर्वात पहिले जो सेवेसाठी डिमांड करता, लोकसेवेसाठी, ते कोणाकडे करता, पदनिर्देशित अधिकारी. पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर तुमचा अर्ज फेटाळला सेवेचा किंवा तुम्हाला वेळेत सेवा दिली नाही, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, आमच्या SDO कडे, आमच्या गावाच्या SDO कडे नॉन क्रिमिनलचा अर्ज केला, म्हणजे मला नॉन क्रिमिनल कोण देणार आहे, पदनिर्देशित अधिकारी, तो कोण आहे, SDO. मग आता त्यानं माझा अर्ज फेटाळला, आणि मला सांगितले नॉन क्रिमिनल मिळू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे किंवा 21 दिवसात नॉन क्रिमिनल द्यावं लागतं, ते 21 दिवसात दिलं नाही, म्हणजे दिरंगाई केली, अशा केसमध्ये मी याच्या विरुद्ध अपील करेल, ते करेल प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, पहिलं अपील जे असतं हे पहिलं अपील असतं 30 दिवसात आणि त्याच्यावर निर्णय सुद्धा 30च दिवसात द्यावा लागतो. ठीक आहे. आणि हा जो प्रथम अपीलीय अधिकारी असतो हा एकतर पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असला पाहिजे किंवा गट ब तरी असला पाहिजे. समजलं का? आता आपला पदनिर्देशित अधिकारी कोण आहे, SDO, जो ऑलरेडी क्लास 1 आहे. मग याच्यापेक्षा वरिष्ठ असला पाहिजे ना, म्हणून डेप्युटी कलेक्टर हा काय असतो, SDO असतो. जर समजा मी तलाठ्याकडे अर्ज केला, तलाठ्याकडे कशाचा, सातबाऱ्याचा, मग सातबाऱ्यासाठी तलाठ्यासाठी अर्ज केला, तलाठी आहे क्लास 3 आहे, आणि अशा वेळेस मग तुमचा जो प्रथम अपीलीय अधिकारी आहे हा काय असला पाहिजे, क्लास 2 असला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की जर या कायद्यानुसार प्रथम अपीलीय अधिकारी हा पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ किंवा गट ब समकक्ष असला पाहिजे. कळालं? वरिष्ठ कधी असला पाहिजे, क्लास 2 असेल हा, क्लास 1 असेल तर वरिष्ठ, आणि हा जर क्लास 3 क्लास 4 असेल तर मग हा किमान गट ब असं पाहिजे. मग हे अपील असतं. यानेही तुमचा अर्ज फेटाळला किंवा न्याय दिला नाही तर मग तुम्ही जाता सेकंड अपीलेट ऑफिसरकडे, त्यानेही सेम कंडिशन केली तर तुम्ही जाता मग शेवटी आयोगाकडे, कोणाकडे, मर्शाकडे. आणि मर्शानं तुमचं अपील 60 दिवसात स्वीकारलं पाहिजे, 90 दिवसात निकाल दिला पाहिजे. अशा प्रकारचं हे काय असतं, ही सिस्टम असतं. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं, तुमच्या RTI आणि RTS कायद्याचं विश्लेषण. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.